महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोलतो. प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवत? एक त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करतो, इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवत? डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, जिल्ह्याचे आमच्या सर्वांचे नेते. त्यांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात सुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे. ह्या इंडिया आघाडीशी ते एकनिष्ठ आहेत. ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे, महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा. आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो 4 तारखेला निश्चित दिसेल. त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांची काही एक संबंध नाही. त्यांनी मतदान कुणाला करावं, कुणाला पाठिंबा द्यावा, त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा ही संजय काकांची निश्चित प्रश्न नाही. पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागले. त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही, त्यांना वैयक्तिक संबंधात मतदान मिळणार. तर अशी आशा तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत? मी त्यांना सांगतो, मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे, माझा दोस्तच दिलदार, त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही, शत्रूकडून अपेक्षा ठेवावी. माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत. हे तुम्हाला 4 तारखेला दिसेल. आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे. ही आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल. माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटने केलेलंच आहे. आज या सांगली जिल्ह्याची अडचणी सुद्धा ही विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत. आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील, त्यांची भाषा जी येते अहंकाराची भाषा, त्या अहंकाराचा त्यांचा पराभव होता. ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त करतो, मी तुमच्या पाठीशी आहे. डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे, ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे. ते निश्चित ते सुद्धा आपल्या अडचणीला धावून येईल.